घरात बसलो असतो ना. नाही नको ना ताई, माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. मलाही खूप महत्वाचा विषय बोलायचा आहे तुझ्याशी. ताई मला माहिती आहे तुला काय बोलायचं माझ्याशी. म्हणूनच म्हणते आपण आत बसूया ना. नाही नाही नको ना ताई प्लीज. तसं पण तुमच्या घरात टेन्शन येतं मला. अरे कसलं? माहित नाही पण नको ना प्लीज, आपण इथेच थांबूया ना. बरं ठीक आहे, बोल काय महत्वाचं बोलायचं आहे. ताई हा चंद्रहार. बाप रे, या चंद्रहारावरून घरात केवढं मोठं रामायण झालंय माहितीये तुला? म्हणजे? बरं मला सांग, हा आईचा चंद्रहार आहे का? नाही ताई, हा मामानं चोरलेला चंद्रहार आहे. काय झालं जानू? चंद्रहार हरवलाय. बापरे, चंद्रहार असा कसा हरवला? कुठे हरवला? कसा हरवला? हा जानू, अशी कशी ग वेंधळी तू? नीट सांभाळून ठेवायचा ना. अगं निदान माझ्याकडे तरी द्यायचा, मी सांभाळून ठेवला असता ना. मामाने चोरला होता? हो. तुला कसं कळलं? त्यानेच सांगितलं मला फोनवर. शी, हा असं कसं वागू शकतो? माझ्याच लग्नात माझ्या सासरच्याने दिलेला चंद्रहार चोरला होता. अरे इतक्या खालच्या दर्जाला कसं रे कोणी जाऊ शकतं? ताई बाबाचे मामाविषयी म्हणतात ना तेच खरंय. हो म्हणजे तेच म्हणावं लागेल आता. आयुष्यात माफ नाही करणार मी या माणसाला. आज ह्याच्यामुळे माझा नवरा घर असून बाहेर राहतोय. काय? भाऊजी घराबाहेर राहतात? ताई ताई पण का? चंद्रहारावरून खूप प्रॉब्लेम्स झाले घरात आणि श्रीला घर सोडावं लागलं. हे घरी सांगू नकोस. आईशी बोलणारच आहे मी एका विषयावर. आईने काय केलंय? माझ्या लग्नात चंद्रहार आणि सोन्याची जर असलेली साडी घेतली आहे तिने आईची घडून. अगं ताई मग भाऊजी कुठे राहत आहेत? हॉटेल रॉयल्स मध्ये राहतोय तो. ताई मी निघू? ए नाही नाही थांब, तू घरी सर आधी. नाही नाही ताई मी नंतर येतो ना कधीतरी. नको, 5 ताई ताई मिनिटं. ताई प्लीज मी निघतो आता. हा मी नंतर येतो. बरं नीट जा. ताई ताई सॉरी. सांभाळून जा. हे सगळं माझ्या मामामुळे झालंय. तुझा प्रामाणिकपणा आवडला मला. पण हे सगळं झालं
त्याला फक्त तुझा मामा जबाबदार नाहीये. म्हणजे तुझ्या मामाने फक्त चोरी केली. तुझ्या मामाने श्रीला खोटं बोलायला नाही सांगितलं. 50,000 रुपये नंदनच्या डोक्यावर थोपायला सांगितले नाहीत. आपल्या माणसांशी खुलेपणानं बोलणं एवढं अवघड नाहीये. तरी श्रीनं नेमकं तेच केलं नाही. घरात खुलं वातावरण नसेल तर अशा प्रकारची लपवाछपवी मी समजू शकते, पण या घरात तसं काहीही नाहीये आणि तरीही श्री खोटं बोलला. मला त्याचा राग येण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं. ठेव तुझ्याकडेच. नाही नाही नको आईजी, खरंच माझ्याकडे नको. खूप मौल्यवान आहे तो. मला नाही सांभाळता आला तर. माझ्यासाठी जे मौल्यवान होतं ते मी तरी कुठे सांभाळू शकले. चुकलंय माझं. आईजीच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या, त्या मी पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की आईजीनं मला मोठ्या मनानं माफ करावं, पण ती माझी अपेक्षा आईजीनं पूर्ण केली नाही. हा सगळा अपेक्षांचा खेळ चालू आहे आणि यात बिचारा माझ्या आया भरडल्या जात आहेत. नाही, जान्हवी म्हणते ते बरोबर आहे. इगोपेक्षा कुटुंब महत्वाचं असलं पाहिजे. आता हॉटेलमध्ये राहतोय मी. मला हा सगळा कम्फर्ट मिळतोय, पण व्यवहार म्हणून. त्यात माझ्या आयांची माया नाहीये. सगळं कोरडं व्यवहारी. घराबाहेर पडलं की माणसाला घराची किंमत कळते, हेच खरं. हॅलो, रोहन सहस्त्रबुद्ध इथे. ठीक आहे, त्यांना पाठवून द्यावर. काय रे पिंट्या, तू इथे कसा? तुम्हालाच भेटायला आलो. तुला कोणी सांगितलं मी इथे आहे? ताईने. भाऊजी, आय एम सॉरी. म्हणजे माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली. पिंट्या, असं काही नाहीये. तो हार माझ्या मामाने चोरला होता. काय? तो हार चोरला होता? हो, तशी सवयच आहे त्याला. पण आता तो हार मी दिलाय ताईला. कधी? त्यानं तो लग्नात चोरला होता. नाही, ताईला हार कधी परत दिलायस? आताच परत दिलाय. म्हणजे तिथूनच येतोय मी तुम्हाला भेटायला. मी हार परत दिलाय म्हणजे तुम्ही आता याल ना घरी? पिंट्या, तितकंसं सोपं नाहीये ते. का नाही? म्हणजे मला ताईने सांगितलं की हारामुळे तुम्ही बाहेर पडलात. भाऊजी, मी हार दिलाय आता ताईला. हवं तर मी सगळ्यांची माफी मागतो. मला खरंच माहित नव्हतं तो हार ताईचा आहे. मला जर माहित असतं तर मी हार विकायला बाहेर पडलो नसतो. खरंच. हो भाऊजी, चुकलं माझं. खरंच आय एम सॉरी. पण प्लीज तुम्ही माझ्या चुकीची शिक्षा ताईला नका ना देऊ, प्लीज. पिंट्या, मी कुठलीही शिक्षा देत नाहीये तुझ्या ताईला. भाऊजी, मी ओळखतो माझ्या ताईला. ती कदाचित आता खूप नॉर्मल असल्यासारखं वागेल, पण तिला आतून खूप त्रास होत असणार. कारण आता तुम्ही नाही येत ना तिच्यासोबत. भाऊजी, ताईला ना घरातली सगळी माणसं एकत्र हवी असतात घरात. मला माहितीये
माझ्यामुळे घडतंय सगळं. भाऊजी प्लीज तुम्ही घरी चला ना, नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. प्लीज, हवं तर तुम्ही चंद्रहारासाठी वाटेल ती शिक्षा मला द्या, मी भोगायला तयार आहे. पण प्लीज तुम्ही घरी चला ना. हो ताई, नाहीतर तिकडे सुखात नाही राहू शकणार. पिंट्या, असं काही नाहीये. तसंच आहे भाऊजी. जान्हवी ताई बरोबर तुमच्यापेक्षा जास्त वर्ष राहिलो. तिला हे सगळं नाही सहन होणार, आणि ती दुःखात असलेलं मी नाही बघू शकणार. माझी ताईच माझ्यासाठी माझी फॅमिली आहे भाऊजी, आणि तिच्या सुखासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. भाऊजी तुम्ही मला शिक्षा करा, मी तयार आहे सगळं भोगायला, पण प्लीज तुम्ही घरी चाला ना. म्हणजे खरं तर या सगळ्यात जान्हवी ताईची काहीच चूक नाहीये, ती चांगली आहे. भाऊजी प्लीज तुम्ही चला ना. पिंट्या, तुझं तुझ्या ताईवर जेवढं प्रेम आहे ना, तितकंच माझंही तिच्यावर प्रेम आहे. मला थोडासा वेळ दे, मी सगळं काही नीट करेन. म्हणजे तुम्ही आता, म्हणजे कसं हे मला आत्ता माहित नाही. पण भाऊजी तुम्ही इथं का राहताय? म्हणजे आमचं आताच घर मोठं आहे तसं. तुम्ही मी तुला सगळं सावकाश सांगेन, सगळं सांगेन, पण आत्ता नाही. म्हणजे तुम्ही आता घरी नाही जाणार? नाही. मी निघू? मी पुन्हा इथं तुम्हाला भेटायला आला तर चालेल ना? अरे पिंट्या, चालेल ना म्हणजे काय? हे काय विचारणं आलं का? आणि काय तू आलास काय, चाललायस काय, काय एवढा घाईतेस? एक महत्वाचं काम आलंय लक्षात, तेवढं करतो. ओके, येतो मी. आईला जेवायचं नाहीये. मलाही नाही जेवायचं. माझी तर अन्नावरची वासनाच उडाली आहे. मलाही खरं तर भूक नाहीच आहे. माझा तो उपासच आहे. तुम्हाला कोणाला जेवायचं नसेल तर माझी इच्छा नाहीये जेवायची. स्वयंपाक कोणासाठी करायचा आहे? जान्हवी, तिच्या पुरता स्वयंपाक आहे घरात, पण तिला जेवायचं असेल तर ना. श्री घरी परत आल्याशिवाय काहीच सुरळीत होणार नाही असं दिसतंय. कशातच लक्ष लागत नाहीये हो, आणि काही करावंसही वाटत नाहीये. आईचं पण तेच आहे. श्री नाहीये ना तर तिला आवडतच नाहीये. पण मग ये म्हणावं त्याला, बस झालं म्हणावं. त्याच्याशिवाय आमचं मन नाही लागत घरामध्ये. आपण बोलूया का आईशी? हवं तर हट्ट करूया. हा, तू किती दिवस असा हॉटेलवर राहणार आहे श्री? अगं ही टेम्पररी अरेंजमेंट आहे. काही दिवसात मला वेगळी काहीतरी सोय करावीच लागेल ना. म्हणजे एखादा फ्लॅट किंवा तत्सम काहीतरी बघावंच लागेल ना. पण श्री तू आमचा विचार का नाही करत आहेस? तुमचा विचार करतोय मी, पण आय एम सॉरी, माझा नाईलाज आहे. श्री आहे का? हो, लाऊडस्पीकरवर टाक ना. हे जान्हवी, सगळ्या आहेत का ग तिकडे? हो श्री, मी लाऊडस्पीकरवर घेते हा फोन. हो, ठेव ना. हॅलो. हॅलो. श्री बाळा, कसा आहेस रे? आई, अगं मस्त मजेत आहे मी, काळजी नको करूस. काळजी नको करू. कशी काळजी करायची नाही रे तुझी? अगं मोठे, खरंच मजेत आहे मी, मस्त आहे. श्री पण आम्ही कुणीच मजेत नाही आहोत. आणि तुझ्याशिवाय फार काळ राहूही नाही शकत आम्ही.
श्री, तू आईशी बोलणार आहे आमच्यासाठी. बेबी हत्या, तुला माहिती आहे ना आय्याची कशी, आणि आय्याजीचं तिच्या परीने बरोबरच आहे म्हणा. आय शुड रिस्पेक्ट हर प्रिन्सिपल्स. शी इज अ वुमन ऑफ प्रिन्सिपल्स, वुमन ऑफ व्हॅल्यूज. पण श्री, आता तू ऑफिस सुद्धा सोडणार आहेस रे. कसं होईल रे? अगं बेबी हत्या, उलट बरं झालं. कित्येक वर्ष मी आयजीला सांगत होतो की तू ऑफिस जॉईन कर, पण ती काय ऐकत नव्हती माझं. पण बघ ना आता, या निमित्ताने ती पुन्हा ऑफिसमध्ये जायला लागली. त्याचा गोखले गृहोद्योगाला फायदाच होईल अगं. आणि मला जेवढं करणं शक्य होतं तेवढं केलंच की मी. आता आय्याजी पुन्हा येते म्हटल्यानंतर कदाचित आणखीन काहीतरी चांगलं घडेल. श्री, मला त्यातलं काही कळत नाही, पण तू आमच्यासाठी इथे परत येणार आहेस म्हणजे येणार आहेस. मी तुम्हाला सोडून कुठे चाललेलो नाहीये. मी तुमचाच आहे, तुमच्या बरोबरच आहे. मग आम्हाला घेऊन जा तुझ्या बरोबर. आता ती वेळ नाही सरू मावशी. मग आम्ही तुझ्यासाठी काय करू रे बाळा? तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर प्लीज धीरानं वागा. तुम्हीच धीर सोडला तर मी खचून जाईन, मी डिस्टर्ब होईन. आणि ते हवंय का तुम्हाला? नको. नाही नाही, नको नको. नाही श्री, नको नको. नाही नाही, नको नको. प्लीज मला कोऑपरेट करा ना. मग श्री, जेवलास काय बाळा? हो. बरं होतं का जेवण? उत्तम. बिस्लरीच प्यायला असणार आहे. साधं पाणी पिऊ नकोस. त्रास होतो ना तुला. हो. फोन करत जा बाळा. हो, नक्की कर. श्री, भेटशील का रे कधीतरी? आता तसं नाही सांगता येणार काही. बरं चला, खूप रात्र झाली आता. तू दमला असशील ना श्री? उद्या बोलूया. झोप आता शांतपणे. हा, हे जान्हवी, मी अजूनही स्पीकरवरच आहे का? नाही. प्लीज काळजी घे सगळ्यांची. हो. ठेवू? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जान्हवी, तू तरी सांग ना ग त्याला परत यायला. आई तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. फक्त थोडासा वेळ द्यायला हवा आपण. जान्हवी, तू ते म्हणत होतीस ना मनाचं कनेक्शन का काहीतरी. तुला काय वाटतं जान्हवी? नक्की आहे. आता तो खूप स्ट्रेस मध्ये आहे ना, त्याच्यामुळे स्वतःच खूप डिस्टर्ब आहे. अशा वेळी आपण सगळ्यांनी त्याला खूप सपोर्ट केला पाहिजे. हो खरंच. आपण सगळं खूपच रडत काळजी करत बोलत होतो. चुकलंच नाही का आपलं? आपण परत फोन लावूया. हा, नाही नाही, नको आता नको. पण आपण सगळ्यांनी आपल्या मनाला असं सांगत राहिलं पाहिजे की श्री लवकर परत येणार आहे. म्हणजे तसं त्याला सांगायची गरज नाहीये, कारण वेळ आली की तो नक्की परत येईल. मी म्हणते ते बरोबर आहे. बेबी, तू सुद्धा आईंशी बोलून बघ ना ग. हा वंच,
तुम्ही बोला ना आईशी, त्या तुमचं ऐकतील. मला असं वाटतं आपण त्या दोघांना थोडा वेळ दिला पाहिजे. म्हणजे सारखं सारखं डिवचून काहीच होणार नाही. दोघही खूप दुखावले गेलेत. आणि काळ हे औषध असतं ना प्रत्येक दुखण्यावर. बाबा येऊ? बाबा इंटरव्ह्यूला जातोय. पेपरमध्ये जाहिरात पाहिली होती. 10वी झालेली मुलं हवी आहेत. वॉटर फिल्टरच्या कंपनीत ट्रेनी म्हणून. वा, छान. जा जा, देवासमोर दिवा लाव, नमस्कार कर आणि मग जा. हो बाबा. बाबा थँक्यू. कशाबद्दल? बाबा माझ्यावर विश्वास ठेवून मला अजून एक संधी दिली त्याबद्दल. पेट्या रे, ऑल द बेस्ट. जा. येतो बाबा.